जय देवी मंगला गौरी। हॅलो गाईज, तर आज गौरी पूजन आहे आणि आम्ही सकाळी उठून पहिले जेवणाच्या तयारीला लागलोय। आता जेवण बनते, बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड असा बेत होता, पण श्रीखंड काय आणला नाही कोणी निजामपूरवरनं, तर मसूरची भाजी बनवली आहे। आणि आता बघूया आपण कसा आमचा उपवास होतो, गौरी पूजन होतं आणि जेवण। आणि आज बटाट्याची भाजी मी बनवली आहे, तिच्यात तेल थोडा जास्त झालं आहे। जेवताना मला बोलणी खायला लागणार आहे, पण इट्स ओके। इकडं आमच्या आर्या मॅडम दिवे करतायत, दाखव तुझा दिवा, टोकतं काढ। तसे तर तांदळाचे करायचे असतात, पण आता घाईमुळे गव्हाचे करतोय। आता पुऱ्या बनवून डन आहेत, आता आम्ही तयारी करायला घेतो। आणि आमच्या घरात आंघोळ्यांचा बाजार चालू आहे, कारण हा माणूस अजून भुरसाटलेला आहे। तुला कंटेंट म्हणून मी दिसतो वाटतं, तूच आहेस ना। आता आम्ही सगळे तयार झालोय आणि ताट भरायची कामं आम्ही, इकडे बघा, हे मम्मीची आणि सगळ्यांची सूप आहेत आणि माझं ताट आहे। आता आम्ही ओवसायला निघालोय, पण पावसाने पण हजेरी लावली, त्यामुळे थांबलोय। सगळेच थांबलेत पावसामुळे। अक्का साहेब पण थांबलेत, व्हिडिओ काढतोय। आणि ही टिटूची मम्मी आहे, टिटूची मम्मी ओळख मी नंतर जाऊ दे, पेंदाची मम्मी बघून घ्या बाबा। नद बघ काकीची, गावात चमकते। आता इथे गौरी पूजन स्टार्ट झाले। प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते, तशी ही आमच्या गावची पद्धत आहे। लग्न झालेल्या बायका सुपात आणि मुली ताटात किंवा सुपलीत ओवसतात। पूजा करण्याआधी मी प्रत्येक वाणावरचा दिवा पेटवून घेतला आणि वाण भरताना आमच्याकडे सर्वात आधी काकडीचं पान, मग त्यावर खायचं पान, त्यावर पोळी किंवा पुरी आणि त्यावर पेटलेला दिवा आणि फळं ठेवतात आणि थोडीशी फुलं पण ठेवतात। दिवा नेहमी पिठाचा असतो, तांदळाच्या किंवा गव्हाच्या, आणि प्रत्येक ताटामध्ये 5 वाण असतात। ओवसायला मी सर्वात पहिले ताटावरून तांदूळ आणि दूध सोडलं आणि त्यावरून पाणी, आमच्याकडे याला सपलोक बोलतात, आणि सगळे दिवे विझवून घेतले। आता आम्हाला सर्वात पहिला वाण हा गौरीजवळ ठेवायचा असतो, ज्यावर पानाचा विडा ठेवलाय, आणि प्रत्येक वाण हे पेटत्या दिव्यासोबतच ठेवायचा असतो। सो मी आता इथे वाण ठेवला आणि गौरीच्या पाया पडून घेतलं। तुमच्या गावी काय पद्धत आहे ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। नाही, आणि मगाशी पण अगरबत्ती काय झालं ते आलं असे लावल्या होत्या। कर कर परत कर। तुमचं झालं पहिली तुमचं झालं। प्रगती दिव्याच्या वेळेला यायचे हो। आता गौरीला वाण देऊन मी इथे आमच्या घरच्या देवाला वाण द्यायला आली आहे, आणि त्यानंतर मी घरातल्या सगळ्या मोठ्यांना वाण देणार। भाजी असते आणि ते पथरी वगैरे असतो ना, तो ते सगळं वाणाचे पैसे आलेत भाई, पैसे आलेत। तुझा ताट हा आहे, कमाईचा दिवस आहे। आता आपण आत्याला वाण देऊया। आज पेटवशील काय? प्रत्येक ब्लॉग मध्ये कशी गणपतीला एनर्जी नाही घेऊन आले, तर वापच नाही बघ बोलली ना, पेटला ना तुझा माझं तर वापच नाही। मम्मी काय करायचंय पण तुम्हाला? 50 रुपये घेतले, 50 रुपये आहेत काय? छान पाहिजे का तुम्हाला? 150 रुपये पाहिजे। इथं मांडवली चालली, सुट्टे पैसे घ्यायचे चालू आहेत, पण फसवणूक जास्त होते। पप्पा मग तुला देणार ना लेका मी, जरा थांब। एक सेकंड थांबा। आता तुझ्याकडे 100 झाले काय? माझ्याकडे सुट्टे आहेत, थांबा मी देते। आता 100 झाले तुझ्याकडे?
अचानक नाचायची सुरुवात का केली तर तुमच्या सर्वांची लाडकी माऊ आणि माझी बहीण दिव्या पुगावकर हिचा लग्नानंतरचा यावर्षी पहिला वौसा होता. आणि आमच्याकडे लग्नानंतरचा पहिला वौसा खूप थाटामाटात सेलिब्रेट करतात. तर तुम्ही पण बघा आता तिचा वौसा. तुझ्या डोक्यावर घेते. जय देवी मंगळा गौरी. आता गौरी पूजन डन झालंय आणि माझ्या बहिणीकडे चालले असंच बसायला. तिला गावातच दिली आहे. या लोकेशनवर वर्क फ्रॉम होम मिळालं ना कामच फास्ट होऊन जाईल. मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात वाहनांवरचं सगळी फळं आणि काय पुऱ्या बिऱ्या खाऊन टाकला. आणि हे दिवे कोण खाणार? मेंढ्या धर दिवा खा. काय लागतो वेंडे दिवा खा. भेंडे ब्लॉगच्या निमित्ताने तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना कळणार आहे की तुला भेंडी बोलतात. आज निजामपूर मधून मंचुरियन आले. चला मंचुरियन खाऊया. खोल गा आर्या. आयडिया खोल. आयडियाची झोप झालेली आहे. आयडिया तू पण मंदिरातच झोपलेलीस काय? वा वा वा. आता 12 वाजलेत आणि आम्ही गौरीजवळ जायला निघालोय. त्याआधी आज शेवटचा दिवस आहे म्हणून आमच्या घरी 12ची आरती होईल. रात्रीच्या 12 वाजलेत ऑफकोर्स. आणि इकडे नवसाचे नारळ फोडणं चालू आहे आणि मग आरती होईल. मग आम्ही गौरीजवळ जाऊ. नारळ फोडताना ट्रे विसरले. नारळ फोडताना खंड पडलाय. आधीच्या नारळाचं पाणी आहे ना हा. पण गाळायला लागेल बाय तो. नीट नाचायला गाळायला लागेल तो पहिले. यो
हावरट भेंडी तो असाच पीत होती पण प्रत्येक काय नाही आता मला गाळून दे. कुठं आहे गाळणी हे थांब थांब कुठले गाळणे येते ते नको घेऊ थांब. ही घेते मग. हा हे घे. भेंडी आहे केलाय तिला काम. भेंडी येडे लोकांना कळलं पाहिजे की ही भेंडी आहे. ए खाली बघा ग्लास भरून जाईल. भेंडी एक गोष्ट सांगायची की तुझी व्लॉग मध्ये बघ तोंड लावून पिते मेले आम्हाला पण द्यायचंय. चालतं बहिणींना. आता आम्ही चाललोय गौरी जवळ कारण मला गौरीच्या पाया पडायला जायला लागतं रात्री कारण मी गौरीच्या नवसाची आहे ना. अवतरली लाडाची नवसाची गौराई माझ्यासाठीच बनवले की गाडा. ही आमची आर्य आहे. मी नाही नवसाची दिवसाची मी डायरेक्ट अवतरली. अवतरलीस मी नवस करून अवतरले. मोहन काका एक गोळी मारून दाखवा. यो डिस्क्या पण फसवलात तुम्ही. बोललेलात राहणार आणि चाललात आता. कट्टी आहे मी तुमच्याशी. हॅलो 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 हॅलो. जागरण झालंय. आम्ही दुसऱ्या गौरीकडे चालतोय. वाजलेत आता 1:40. आमची मंडळी चालली आहे. आविष्कार आमचे गायक आता मुंबईला जायला निघाले. काय बोलतात त्याला? काय बोलतात? बुवा ओमकार आंबेडकर. बाय बाय. परत गणपतीला सुट्टी काढून या. हो 10 दिवस ह्यांना इथे ठेवले बिनकामाच्या माणसांना. का ठेवलं घेऊन
हाय गाईज. पार्वती बोले ओ कावराला बोले मोठ्या रागामध्ये मोठा गेला शंकर माझा मसनामध्ये गोपाय. नाश्ता आलाय आणि पहिला घसरलेला माणूस आहे. पहिला घसरलेला तो पहिला दिसतोय. ह्याचा नाक पहिला येतो मग हा येतो. ऐका 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 सर्वांनी ऐका 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 ऐकलं बस एवढंच बोलायचं. तिकडे घंटी वाजायला लागली. ए जागते रहो बोल. शांत बसा सर्वांनी. शांत बसा. ओ मामी शांत बसा. इकडे मावशी झोपली, संगीता मावशी. कोंबडा हरवतोय. नागोबा थोडं होत होता. बसलाय तुम्हाला दुसरा दोन जोडी आहे. आईच्या गावावर बसलाय. काय उद्या काय होईल आता मी चाललो. उद्या नासामध्ये चाललो. उद्या नासामध्ये. आता लास्ट गणपती आपला राहिलाय. तिथं सगळे आले. हा आमचा रुपया भावा उर्फ आऊ मामा. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं
खाऊ चिवडा लेलो. तिकडे पण चिवडा खाल्लाय. काका रुद्राला भारी शिकवला खड्डा. भजन करून आडवी झालेली मंडळी आहे. आता करेक्ट 3:30 वाजता आमचा भजन मंडळ, हा आमचा बुवा होता आज, ओमकार बुवांचा छोटा भाऊ बबली बुवा, समाप्त झालाय. आता बघू आम्ही झोपायचं की काय करायचं. 4 वाजत आलेत. वा वा वा, इथं मसाज सेंटर चालू झालंय. आणि मेंढाबाई झोपेला आल्या. मेंढा आणि मम्मीची उद्याच्या जेवणाची तयारी चालली आणि मला भयंकर झोप आहे. ढोलकी जवळ घे, ढोलकी जवळ घे ना. बेकार बेकार कलाकार आहे भाई, कलाकार आहे. सगळे गायब झालेत. आता सकाळी करेक्ट 5 वाजलेत आणि आता आम्ही झोपणार आहोत चेंज करून. चला रिया मॅडम, चलो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता भयंकर झोप येते. लाईटचं बटन कोणतं येतं. बाय बाय.